शिवसेनेच्या घटनेवरून आपण निकाल दिला असं नार्वेकर म्हणाले। मात्र त्याच वेळी 1999 आणि 2018च्या घटनेवरून दावे प्रतिदावे सुरू झालेत। 2018 मध्ये दुरुस्ती केलेली घटनाच ही निवडणूक आयोगाकडे नाही असं नार्वेकर म्हणाले। आणि त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी TV9 मराठी सोबत बोलताना काही कागदपत्र दाखवली आहेत, आपण पाहूया। आपल्याकडे जे कॉन्स्टिट्यूशन शिवसेना पक्षाचं इलेक्शन कमिशनकडे होतं त्याचा आधार आपण घेतलेला आहे। 1999चं जे संविधान आहे शिवसेनेचं केवळ ते त्यांच्या रेकॉर्डवरती आहे। हे 4 एप्रिल 2018ला सबमिट केलेलं पत्र आहे। या दोन्ही घटना, या दोन्ही एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे सगळे जे काही प्रोसिडिंग असतात हे आम्ही निवडणूक आयोगाला पाठवून दिलेले आहे। जर तुम्ही म्हणताय की आमच्याकडे सादरच झालेली नाहीये, आमच्याकडे फक्त 99 पर्यंतची घटना आहे, मग ह्या 2013च्या घटनेमध्ये चुकीचं काय आहे हे तुम्हाला कसं कळलं? 1999च्या शिवसेनेच्या घटनेनुसार शिवसेना कोणाची याचा आधार नार्वेकरांनी घेतला। कारण 2018ची घटना दुरुस्तीची नोंदच निवडणूक आयोगाकडे नाही असं नार्वेकर म्हणाले। मात्र ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी कागदपत्रांसह TV9च्या कॅमेरासमोर पुरावा दाखवला। 2013 आणि 2018 मध्ये घटना दुरुस्ती झाली असून त्याची कागदपत्र आयोगाला दिलेली आहे असं परब म्हणाले। 2003च्या पत्रामध्ये हे पत्र रिसीव्ह केलं ही त्याची एक्नॉलेजमेंट आहे। आता हे एकदा त्यांच्याकडे दिलं। इलेक्शन प्रोसिडिंग ऑफ शिवसेना पार्टी ऑफिस बेरर, ऐका, इलेक्शन मी तुम्हाला 1 मिनिटात सांगतो त्याच्या काय। इलेक्शन प्रोसिडिंग ऑफ शिवसेना पार्टी ऑफिस बेरर ऑफ नॅशनल एक्झिक्युटिव्ह फॉर पिरियड जानेवारी 13 टू जानेवारी 18। आता ह्याच्यात काय लिहिलेलं आहे हे सगळं तुम्हाला मी वाचून दाखवू शकतो, पण माझं म्हणणं असं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की घटनाच आमच्याकडे नाही आहे। जर तुमच्याकडे जर घटनाच नाही असं तुम्ही म्हणताय तर त्याच्यातल्या पॅरेग्राफ वरती तुम्ही कसली चर्चा करताय की ही घटना दुरुस्ती झाली की नाही झाली? आता साधा प्रश्न असा आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्शन प्रोसिडिंग ऑफ शिवसेना पार्टी ऑफिस बेरर नॅशनल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल हे 4 एप्रिल 2018ला सबमिट केलेलं पत्र आहे। 21 जून 2022ला शिंदेंनी बंड पुकारलं। आता निकाल देताना 3 महत्त्वाच्या बाबी पाहून शिवसेना कोणाची हा निर्णय घेतल्याचं विधानसभेचे अध्यक्ष सांगतायत। शिवसेनेच्या पक्षाची घटना, पक्षाची संघटनात्मक रचना आणि विधिमंडळातलं संख्याबळ यातली पहिली महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेच्या पक्षाची घटना। पण 1999ची ही घटना निवडणूक आयोगानं नार्वेकरांना दिली। कारण 2013 आणि 2018 मध्ये उद्धव ठाकरेंनी दुरुस्ती केली असं सांगतानाच त्याची नोंदच आयोगाकडे नाही हेही नार्वेकर म्हणाले। मात्र 2018च्या घटनेवरून ठाकरे गट आधीच सुप्रीम कोर्टात गेलेला आहे। नार्वेकरांच्या निकालाआधी म्हणजे आयोगानं 2018ची घटना दुरुस्ती आमच्याकडे नाही असं सांगितल्यावरच सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत असं परबांनी सांगितलं। हे ज्या दिवशी इलेक्शन कमिशनचं डिसिजन आलं, काल नार्वेकरांनी इलेक्शन कमिशनचं डिसिजन वाचून दाखवलं। इलेक्शन कमिशनचं ज्या दिवशी डिसिजन आलं की तुमची घटनाच आमच्याकडे नाही आहे, त्याच्या ताबडतोब लगेच आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितलेली आहे। याचा अर्थ काल नार्वेकरांच्या निकालाची आम्ही वाट बघत बसलो नाही आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आता पेंडिंग आहे। ज्या वेळेला सुप्रीम कोर्टात हा विषय येईल की तुमची घटना होती की नव्हती, आम्ही सुप्रीम कोर्टाला सांगू तुम्ही रेकॉर्ड सगळा कॉल करा, त्या रेकॉर्डमध्ये आमचं म्हणणं आहे हे सगळं तपासून बघा। जे 99ला अधिकार होते बाळासाहेबांचे ते अधिकार आम्ही दिलेले आहेत की नाही ते तपासून बघा। 1999 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी घटना दुरुस्ती करून शिवसेनेत शिवसेना प्रमुख हे सर्वोच्च पद असल्याचं नमूद केलं। 2018 मध्ये उद्धव ठाकरेंनी घटना दुरुस्ती करून पक्षप्रमुख हे पद सर्वोच्च आहे अशी दुरुस्ती केली। मात्र तशी नोंदच आयोगाकडे नाही। त्यामुळे नार्वेकरांनी निकाल देताना म्हटलंय की शिवसेना पक्षप्रमुखांना कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार नाही। एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ गटनेते पदावरून हटवण्याचा ठाकरेंना एकट्यानं अधिकार नाही। राष्ट्रीय कार्यकारिणीशी चर्चा करूनच पक्षातून काढण्याचा निर्णय घेता येऊ शकतो। 23 जानेवारी 2018 रोजी पक्षात निवडणुका झाल्या नाहीत। 2018 मध्ये ठाकरे गटानं केलेली दुरुस्ती ही चुकीचं असल्याचं नार्वेकरांनी म्हटलं। यावरून परबांनी नार्वेकरांना सवाल केला।
1999च्याच घटनेचा आधार घेतला तर मग 2018 मधल्या घटनेत काय चूक आहे किंवा दुरुस्ती चुकीची आहे असं नार्वेकर कसं काय म्हणतात? महत्वाचे विषय आहेत. आमचं म्हणणं असं आहे की जी आम्ही प्रातिनिधिक सभा घेतली, ज्याच्यामध्ये आमचे सगळे प्रोसिडिंग्स लावलेले आहेत, त्याच्यात जी घटना दुरुस्ती केलेली आहे ती घटना दुरुस्ती आम्ही सादर केलेली आहे. जर तुम्ही म्हणताय की आमच्याकडे सादरच झालेली नाहीये, आमच्याकडे फक्त 99 पर्यंतची घटना आहे, मग ह्या 2013च्या घटनेमध्ये चुकीचं काय आहे हे तुम्हाला कसं कळलं? आणि त्यामुळे हे सगळा बनाव आहे, हा भारतीय जनता पक्षाने टाकलेला डाव आहे, शिवसेनेला उखडून काढण्याचं काम आहे. निवडणूक आयोग नुसतं पत्र मान्य करत नाही तर संबंधित पदावर संबंधित व्यक्तीची निवड प्रक्रिया तिथं सादर करावं लागते की कोणत्या पदाधिकाऱ्याची बैठक बोलावली, तिथं मतदान झालं का, नॉमिनेशन फॉर्म घेतल्या गेले का, तो अविरोध त्या ठिकाणी त्या पदावर गेला का निवडणुकीच्या माध्यमातून गेला, याचा सगळा डाटा निवडणूक आयोगाला द्यावा लागतो. नुसता कोणीतरी एखादा पक्षाचे 2 लोक सह्या करून निवडणूक आयोगाला पत्र देईल तर ते निवडणूक आयोग मान्य करत नसतं. इकडे संजय राऊतांनीही नार्वेकरांवर पुन्हा टीकास्त्र सोडलं. या शिवसेनेचा निकाल राहुल नार्वेकर देऊ शकत नाही. ही शिवसेना राहुल नार्वेकरची नाही जी कागदावर इकडे तिकडे फिरवत होती. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे आणि या शिवसेनेला हात लावण्याची हिंमत कोणामध्ये नाही. शिवसेना गेली कुठे, कोणाबरोबर? नाही नाही, शिवसेना साहेबांबरोबरच आहे आणि साहेबांबरोबरच राहणार. आणि एक आदर्श आपण निर्माण केला पाहिजे की गद्दारांना कायमचं गाडण्याचं काम या डोंबिवलीमध्ये झालंय. आता या प्रकरणावर ठाकरे गट ऑलरेडीच सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. त्यामुळे घटना दुरुस्तीची माहिती निवडणूक आयोगाला दिलेली आहे की नाही यावरून कागदोपत्री चिरफाड होईल. पण तुर्तास आपल्या निर्णयावरून कुछ तो लोग कहेंगे असं नार्वेकर म्हणतायत. आरोप करणं सोपं असतं, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.